पटेल विजयी झालेत। ऋतुजा लाटकर त्यांच्या विरोधात होत्या, तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत। अंधेरी पूर्व मधून शिवसेनेचे मुर्जी पटेल विजयी झालेत। पोटनिवडणुकीमध्ये मुर्जी पटेल इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागलेली होती, पण पुन्हा एकदा त्यांना विधानसभेला संधी मिळाली आणि ते मुर्जी पटेल अंधेरी पूर्व मधून विजयी झालेत। ऋतुजा लटके त्यांच्या विरोधात होत्या, तिथले विद्यमान आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलेली होती, तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यामधून विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। भाजप 127 जागांवर आघाडीवर, शिंदे सेना 56, अजित पवार गट 38, काँग्रेस 20, ठाकरे सेना 19, शरद पवार 18, मनसे वंचित 0वर, तर इतर पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहेत। विजयाचा जल्लोष, विजयाचा गुलाल सध्या महायुतीचे कार्यकर्ते उधळताना दिसतायत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रोषणाई करण्यात येते, आनंदोत्सव होतोय, तर अंधेरी पूर्वमधनं शिवसेनेचे इकडे मुर्जी पटेल जिंकल्याची बातमी समोर येते। ठिकठिकाणी असे फटाके फोडले जात आहेत आणि त्यासोबतच आनंदोत्सव होतोय, कारण भाजपचा परफॉर्मन्स, महायुतीचा परफॉर्मन्स, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रोषणाई आणि जल्लोषाची तयारी करण्यात येते। त्यामुळे भाजपचं कार्यालय असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल, सगळीकडे जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे, कारण का न भूतो न भविष्यती असं यश महायुतीला या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे। लोकसभेमध्ये